मित्रांनो, मी तुमची चिवचिवचिमणी हॅपी वर्ल्ड या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आम्ही खूप दिवसांनी भेटले आहे। तर आज आपण बनवणार आहे छोले। छोले बनवण्यासाठी आपल्याला लागतं हे मसाले, मीठ, कांदा लसूण मसाला, साखर, पाणी। हे छोले 3 दिवस भिजवून ठेवलेले आणि मग त्याच्यामध्ये आपण पाणी घालून ठेवून दिलेलं त्याला आणि कुकरमधलं त्याला असं मऊ करून घेतलं। तर हा खिसलेला मध्यम टोमॅटो, खिसलेला कांदा, बटर, हिरवी चटणी आणि बटर आहे। तुम्ही ऑइलही याच्यात ॲड करू शकता। तर हे बघू शकता, हे छोले तुम्ही बनवू शकता। हे खायलाही मस्त लागतं। हे बघू शकता फ्रेंड्स, याच्यामध्ये कांदा पण ॲड करून मला खिसून छान याच्यात घालून ठेवले। असं छान मस्त स्मेल सुटला आहे। तर मी तुम्हाला आता खूप दिवसांनी भेटत असेल, हो की नाही? तर हेच तुमच्यासाठी मस्त रेसिपी घेऊन आले आहे। माझ्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड्सना, रिलेटिव्सना शेअर करा, म्हणजे मी तुम्हाला असे छान व्हिडिओ देत राहील। आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे टोमॅटोची प्युरी। हे बघू शकता मित्रांनो, ही खायलाही अतिशय मस्त लागतं। तुम्ही याच्यामध्ये कांदा हे करून घालू शकता, मोठे मोठे खिसून न घालता, किंवा हे घालू शकता जिरो। तुम्हाला पाहिजे असल्यास तर मोहरीही ॲड करू शकता। आणि आता तुम्ही याच्यामध्ये जमल्यास तर तुम्हाला हवं असल्यास तर आलं पण याच्यात खिसून चवीपुरतं घालू शकता। बघू शकता की मस्त वास पण सुटला। त्याच्या आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे पाणी। हे तुम्ही भाताला, पोळीला, भाकरीला, पुरीला खाऊ शकता, छोले भटुरे सारखं। आता आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे हळद, हिंग, गोडा मसाला, पावभाजी मसाला, सांबार मसाला, किचन किंग मसाला। किचन किंग मसाल्याने घातल्या क्षणात तुम्ही त्याला मस्त चव येते आणि ती चवीप्रमाणे तुम्ही याच्यात हे तिखट ॲड करू शकता। आता आपल्याला याच्यात ॲड करायचा आहे कांदा लसूण मसाला। हे पण तुम्ही चवीप्रमाणे ॲड करू शकता, ज्यानं असं मस्त झणझणीत लागतं, एकदम असं झणझणीत, म्हणजे एकदम असं तिखट। ते अगदी तिखट ॲड करू शकता, जे अगदी माइल्ड लागतं ते थोडं थोडं तुमच्या चवीप्रमाणे ॲड करू शकता। हे बघू शकता किती छान रंग येतो आहे ह्याला। याला तर हलवत राहायचं आहे। तर आता आपल्याला याच्यात ॲड करायचे आहेत हे उकडवून घेतलेले छोले आणि थोडंसं याच्याबरोबरचं जातं ते पाणी। आता हे बघू शकता आपले छोले किती मस्त दिसत आहे। खाताना पण मजा येते। असे एकदम असं ते छोले असं उकडून घेतले असतात, तर ज्यांना याच्यामध्ये छोल्या व्यतिरिक्त छोले नको असतील तर हे बघू शकता। आता आपल्याला याच्यात उकळी फुटू द्यायची आहे। याला आता असं पाणी घालून त्याला छान उकळी फुटू द्यायची। तर याच्यामध्ये आता ॲड करायचे साखर, चवीप्रमाणे साखर। जर ज्यांना छोले बनवायचे नसेल तर छोले तुम्ही याच्यात घालून न घालता पनीरही ॲड करू शकता, किंवा काजू पण ॲड करू शकता, छान लागतं क्रिस्पी। आता आपल्याला याच्यात ॲड करायचे मीठ चवीप्रमाणे।
हे बघू शकता. आता याला असं उकळी फुटू द्यायचे, म्हणजे खाताना याला मजा येते. हे तुम्ही ह्याच्यामध्ये काजू, बदाम, आलं, मोहरी, जिरं जनरली तुम्ही घालू शकता. आणि खायला जिरं आपल्यासाठी चांगलं असतं, पचनशक्तीसाठी. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते, खरं तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड्सना, रिलेटिव्सना शेअर करा. आणि माझे असेच व्हिडिओज बघत राहा, माझे शॉर्ट्स पण, व्हिडिओज पण, सगळे तुम्ही बघत राहा. म्हणजे तुम्हाला मी असं छान छान सगळं पाठवत राहील. लाईक करा, सगळं करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या सगळ्या फ्रेंड्सना, रिलेटिव्सना शेअर करा. हे बघू शकता आता किती छान दिसतंय. तर त्याला एक छान अशी उकळी हळूहळू फुटायला लागली आहे. तो जर सकाळचा तुम्हाला पकोडाचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की सांगा तुम्हाला कमेंटमध्ये की तुम्हाला आवडलं का, कारण ते मस्त क्रिस्पी होते आहेत. आता याला आपल्याला हलवत राहायचं आहे. हाही व्हिडिओ आवडला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आवडला का. हे बघू शकता याचा स्मेल हे अतिशय उत्तम सुटला आहे. आणि आपले छोले तयारच आहेत. खरं थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याचा मसाला जो आहे तो त्याच्यात जातो. कारण ऑलरेडी आपण ते छोले हे करून घेतलेले असतात. हे छान थंड करून उकडून घेतलेले असतात, त्यामुळे तुम्ही हे ॲड करू शकता. आता आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे बटर. तुम्ही बटरच्या व्यतिरिक्त किंवा तेलही ॲड करू शकता. आणि हे ह्याला आता छानपैकी हलवायचं आहे. ते पटकन विरघळणार, कारण आता आपला गरम आहे. तुम्हाला माहितीच असेल फ्लेम एवढीच ठेवायची आपल्या गॅसची. जर फास्ट ठेवली तर उडण्याची शक्यता असते. तर हे बघू शकता किती मस्त असं चव पण आहे, रंग पण आहे. तर आता आपण याची उकळी झाली आहे. आता आपल्याला करायचं आहे गॅस ऑफ. तर आता हे बघू शकता वाफा किती छान असं सुटला आहे. वाफाळदार छोले, वाफाळ छोले ये. तर आता आपल्याला करायचं आहे सर्व करण्याच्या पूर्वी ही कोथिंबीर, तुम्हाला तोंडाला पाणी सुटलंच असणार आहे. आणि हे जनरली तुम्ही पुरी जेव्हा बनवाल तेव्हा दररोज बटाट्याच्या भाजीचा कंटाळा जर आला असेल पुरीबरोबर, तर तुम्ही हे बनवू शकता. हे बघू शकता किती मस्त वाफळदार आपले छोले तयार आहेत. आणि आता हे आहेत आपले मसाला छोले. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड्सना, रिलेटिव्सना शेअर करा. ओके, धन्यवाद. ओम शांती ओम.